भगवानगडाचा वाद काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये। दरम्यान आता याबाबत भाजपचे माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलंय। मात्र महंत अडून बसल्याचं केंद्रे यांनी सांगितलंय। पंकजाला मुंडे साहेबांनी भगवानगडावरच आपला वारस घोषित केलं होतं आणि ते देखील महंत नामदेव शास्त्री यांच्या समोर। त्यानंतर महंतांनी पंकजाला गडाची लेक म्हटलं होतं। विरोध करायचा होता तर त्याच वेळी करायला हवा होता असंही केंद्रेंनी म्हटलंय। दरम्यान वाद वाढण्याची पंकजांची इच्छा नसल्याचं देखील केंद्रे म्हणतायत। या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या कानावर समाज भावना टाकल्या असून पंकजा गडावर येणार असून देव महंतांना सद्बुद्धी देव अशी इच्छाही केंद्रेंनी व्यक्त केली आहे। तिथं मेळावा झाला पाहिजे, मला भाषण झालं पाहिजे म्हणून पंकजाताईचा संबंध नाही। समाजाचा प्रश्न आहे। समाजाच्या 99% लोकांची इच्छा आहे की तिथं गडावर मेळावा व्हावा आणि पंकजाताईनं 5 मिनिट बोलावं, कारण वारसा आहे साहेबाचा, 33 वर्षाचा साहेबाचा वारसा। आणि योगायोगानं साहेबाला काय कळत होतं माहीत नाही, पण जाता जाता त्यांनी साहेबांनी गडावर शास्त्री महाराजांच्या समोर सांगितलं की माझ्यानंतर ताई तुम्ही हा वारसा चालवा। मग शास्त्री महाराज उपस्थित होते। महाराजांना जर विरोध असता तर महाराजांनी म्हणायला पाहिजे होते की साहेब तुमच्यानंतर मी तर कोणाला येऊ देणार नाही म्हणून, पण ते काहीच म्हणले नाहीत। महाराज त्यांना आशीर्वाद दिले। उलट साहेब गेल्यानंतर त्यांनी पंकजाताईला गडाची कन्या म्हणून घोषित केले। मग आज कन्यावर एवढं राग का महाराज करतात आम्हाला कळायला मार्ग नाही।